ही एका राजाची झालेली परिस्थिती आहे, ही अवस्था आहे. आणि तुम्ही आम्ही काय घेऊन बसलोय? म्हणून कधी दिवस तुमच्या गरिबीची श्रीमंती करेल आणि कधी श्रीमंतीची गरिबी करेल हे तुम्हाला कळून सुद्धा येणार नाही. म्हणून जीवन जगत असताना काही लोक म्हणत असतात, महाराज हा बंगला माझा आहे, ती गाडी माझी आहे. परंतु एक गोष्ट ध्यानामध्ये ठेवा, आयुष्यभर माणूस पाहुण्या रावण्याला, सगळ्या गावाला, गावकी भावकी सगळ्याला सांगत असतो, ही माझी गाडी आहे, हा माझा बंगला आहे. परंतु ज्या वेळेस माणूस मरतो ना, ज्या गाडीला म्हणत असतो आयुष्यभर ही माझी गाडी आहे, ही माझी गाडी आहे, त्या गाडीमधून घरी त्याला आणलं जात नाही महाराज. आबा, त्या माणसाला घरी कशामधून आणलं जातं? सरकारी ॲम्ब्युलन्स मधून. आहे का नाही तुमच्या आमच्या जीवनाची शोकांतिका? आयुष्यभर लोकांना सांगतो ही माझी गाडी आहे, परंतु घरी आणताना ॲम्ब्युलन्स मधून त्या माणसाला घरी आणलं जातं. आयुष्यभर सांगतो हा एवढा माझा बंगला आहे, हा 10 लाखाचा माझा बंगला आहे, 20 लाखाचा, 50 लाखाचा माझा बंगला आहे. मेल्याच्या नंतर त्या बंगल्याच्या टेरिसवर जावतं का माणसाला? नाही महाराज. तुमचा आमचा प्रत्येकाचा एकच बंगला ठरलेला आहे, त्याचं नाव आहे 3 पत्राची स्मशानभूमी. कारण बंगला त्याला म्हणायचं महाराज जिथं गेल्याच्या नंतर कोणी आपल्याला उठ म्हणत नाही. कारण आपल्या व्यवहारातल्या, आपल्या संसारातल्या बंगल्यामध्ये इथं जर बसलं तर आपल्याला सारखं कोणी म्हणतं इथं बसू नका, तिथं बसू नका, तिथं बसू नका, इथून उठ, तिथून उठ. तिथं गेल्याच्या नंतर कोणी उठ म्हणतं का? नाही महाराज. म्हणून बंगला त्याला म्हणतात. म्हणजे जीवनामध्ये पैसाही नाही कमवला तरी चालेल, थोडासा पैसा कमी असावा, परंतु जीवनामध्ये माणसाने वचक कमवावी, मान सन्मान जीवनामध्ये मिळवावा. खऱ्या अर्थानं जर विचार आपण केला ना, आज ज्यांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त आजचा हा कार्यक्रम आहे, त्या भाऊचं आयुष्य असं गेलं महाराज. भाऊचं जीवन मीही सुद्धा डोळ्यांनी बघितलेलं आहे.